नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देव फार रागात होता. गाथा त्याच्याशी जसं वागत होती त्याला काही वाटलं नाही, पण तिनं माईंचा अपमान केला ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. तो सरळ सरपोतदार ऑफिसमध्ये आला. रिसेप्शनवरती तीच मुलगी होती. गुड मॉर्निंग सर, ती यादबीनं बोलली. गाथा सरपोतदार, तिला सांगा मला त्यांना भेटायचं आहे, देव रागात बोलला. ओके सर, जस्ट अ मिनिट. तिनं लगेच गाथाच्या केबिनमध्ये फोन केला. हॅलो मॅडम, डॉक्टर देवांश देसाई पुन्हा आलेत, ती भीत बोलली. त्यांची अपॉइंटमेंट आहे का, गाथानं विचारलं. नो मॅडम. मग त्यांना सांग विदाऊट अपॉइंटमेंट मी कोणाला भेटू शकत नाही. गाथानं फोन ठेवून दिला. सॉरी सर, मॅडम बिझी आहेत, त्यांनी तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन भेटायला असं सांगितलंय. इतकी बिझी झाली आहे ती, मला डॉक्टर देवांश देसाईला अपॉइंटमेंट घेऊन भेटा म्हणतीये. तो अजूनच चिडला. तिला सांग माझ्याकडे फालतू वेळ नाही आहे, फक्त 10 मिनटं घेईन. पण सर प्लीज, इट्स रिक्वेस्ट, तो वैतागून हात जोडत बोलला. ओके सर, 1 मिनिट. त्या मुलीनं पुन्हा फोन केला. हॅलो मॅडम, त्यांना तुमचे फक्त 10 मिनटं हवेत. तुला सांगितलं ना नाही म्हणून सांग, आणि जमत नसेल तर जॉब सोड. गाथा देखील रागात बोलली आणि फोन ठेवला. त्या मुलीनं केविलवाण्या नजरेनं देवकडे पाहिलं आणि देव काय ते समजून गेला. ठीक आहे, विदाऊट अपॉइंटमेंट भेटेन, असं म्हणून तो गाथाच्या केबिनकडे निघाला. सर प्लीज, माझी नोकरी जाईल, ती मुलगी त्याचा रस्ता अडवून विनंती करत बोलली. देवने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे पाहिलं. प्लीज सर, एक काम करा, थोड्या वेळानं मॅडम वर्कशॉपकडे जाणार आहेत, तेव्हा तुम्ही त्यांना भेटा. किती वाजता, देव बोलला. अर्ध्या पाऊण तासात त्या निघतील. ओके. देव तिथून निघून गेला आणि त्या मुलीनं सुटकेचा निश्वास सोडला. गाथा वर्कशॉपकडे निघाली. ती एकटीच होती. तिनं पार्किंगमध्ये येऊन गाडीचा दरवाजा उघडला आणि ड्रायव्हिंग सीटवरती बसली. ती गाडी सुरू करणारच की अचानक तिच्या समोर तिला देव दिसला, जो तिच्या गाडीत आधीच मागच्या सीटवर येऊन बसला होता. तुम्ही? ती मागे फिरून त्याला बोलतच होती की देवनं तिच्या तोंडावर रुमाल ठेवून तिला बेशुद्ध केलं. त्यानं गाथाला गाडीतून बाहेर काढलं आणि बाजूला असणाऱ्या त्याच्या गाडीत ठेवलं आणि निघून गेला. इकडे गायत्री गाथाला फोन करत होती, परंतु गाथा काही फोन उचलत नव्हती, म्हणून ती ऑफिसमध्ये गेली. गाथा दीदी कुठे आहे, तिनं रिसेप्शनवरती विचारलं. मॅडम आत्ताच वर्कशॉपकडे गेल्यात, रिसेप्शन गर्ल बोलली. कधी येईल, काही सांगता येत नाही. ओके. समीर सर? सर अजून ऑफिसला नाही आलेत. ओके. गायत्री काळजीत पडली आणि तिथून माघारी फिरली. ही इथे काय करतेय, तिला पाहून राजन मनातच बोलला. कोणाला सांगू, गायत्री मनाशी बोलत होती. आशू दीदी, हां तिला सांगते, असं म्हणून तिनं आशूला कॉल केला, परंतु आशूनं फोन उचलला नाही. त्यात व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करायला सांगत होती आणि ती फोनमध्ये व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करणारच की तिला राजन दिसला. गायत्री? राजन तिच्या जवळ आला. तू इथे काय करतेस? मला गाथा दीदीला अर्जंट भेटायचं आहे. कशासाठी? ते डॉक्टर ममता आहे ना, त्यांनी सगळं काही केलंय, गायत्री बोलली. काय केलंय? राजनला आयडिया आली होती, पण तरीही तो न समजून तिच्याकडे पाहू लागला. दिदी आणि देवसरांना वेगळं करण्यात डॉक्टर ममताचा हात आहे, गायत्री बोलली आणि राजनने आधी आजूबाजूला पाहिलं. इथे नको, आपण बाजूला जाऊन बोलूयात, राजन बोलला आणि तिला घेऊन गेला. आता सांग काय झालं, राजन तिला पार्किंगकडे घेऊन जात बोलला. गायत्रीने ममताचं मग ऐकलेलं बोलणं राजनला सांगितलं. तू याबद्दल दुसरं कोणाला काही बोललीस का? नाही. ठीक आहे, चल. कुठे? गाथाला सांगायला हवं. हो चला. मग गायत्री त्याच्या गाडीत बसली आणि राजन तिला घेऊन गेला. इकडे देव गाथाला घेऊन त्याच्या फार्म हाऊसवर आला. त्यानं तिला अलगद दोन्ही हातांवर उचललं आणि बेडरूममध्ये आणलं. तिला बेडवरती झोपवून तो तिच्याकडे पाहत होता. किती सुंदर आणि आकर्षक दिसत होती ती. तिला पाहून त्याचा राग कुठल्या कुठे पळाला आणि तितक्यात गाथानं चुळबुळ करायला सुरुवात केली.
तिला शुद्ध येत होती. देवनं थोडंसंच क्लोरोफॉर्म तिच्या नाकाला लावलं होतं, ज्यामुळे ती तासाभरातच शुद्धीवर येईल. गाथा डोक्याला हात लावून उठली आणि बसली. तिचं डोकं थोडंसं जड वाटत होतं. तिनं डोळ्यांची उघडझाप करून आजूबाजूला पाहिलं तर जागा अनोळखी दिसत होती. तिनं डोकं दोन्ही हातांनी गच्च पकडलं आणि झाडलं. तेव्हा कुठे ती पूर्णपणे शुद्धीवर आली आणि झटकन उभी राहिली. तर समोर देव तिच्याकडे पाहत होता. हे ज्यूस पी, हलकं वाटेल. त्यानं एक एनर्जी ड्रिंक तिच्या समोर केलं. तिनं रागानं त्यावरती हात मारून ते खाली पाडलं. हाऊ डेअर यू, ती त्याच्याकडे रागानं पाहत बोलली. रिलॅक्स, किती रागवतेस? शांत बसून बोलूयात, तो तिच्या जवळ जात बोलला. मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, ती तिथून उठून जात म्हणाली आणि त्यानं लगेच तिचा हात पकडला. स्टे अवे, ती हाताला झटका मारून हात सोडवून घेत बोलली. माझं बोलून झाल्याशिवाय मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही. सांगितलं ना मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. मला इथे किडनॅप करून आणलं तुम्ही. दिस इज रॉंग. आय नो, पण मला तू 10 मिनिटंसुद्धा भेटायला तयार नाहीस, मग माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून काय असं किडनॅप करणार? यासाठी तुम्हाला पे करावं लागेल मिस्टर देसाई. तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. फक्त माझं म्हणणं एकदा ऐकून घे. नो. ती तिथून सरळ पळाली आणि देवनं तिला पाठीमागनं गच्च पकडलं. लिव मी, सोडा मला. अजिबात नाही. सोडा मला, नाहीतर मी ओरडेन. हेल्प, प्लीज हेल्प, ती हातपाय झटकत बोलली. हे माझं, सॉरी, आपलं फार्म हाऊस आहे. इथे आपल्या दोघांशिवाय कोणी नाही, त्यामुळे तू कितीही ओरडलीस तरी इथे कोणाला ऐकायला जाणार नाही. तो तिच्यावरील पकड अजूनच घट्ट करत बोलला आणि तिला बेडवरती आदळून लगेचच तिच्यावर आला. तिचे दोन्ही हात बेडवरती पसरून त्यानं तिला तिच्या खाली बंदिस्त केलं आणि गारात हसत तिच्याकडे अतिशय प्रेमानं पाहत होता. ती त्याच्या डोळ्यात पाहत नव्हती. पाहिलं असतं तर त्याचं प्रेम जाणवलं असतं. सोडा मला, तुम्ही मला असं पकडून ठेवू शकत नाही, ती रागानं बोलली. तू मजबूर केलंस मला, पण आता काहीही झालं तरी माझं पूर्ण बोलून झाल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. मला काही ऐकायचं नाही तुमचं. सोडा मला, जाऊ द्या, नाहीतर परिणाम वाईट होतील, ती त्याच्या डोळ्यात पाहत रागात बोलली. किती तो राग? तू आधी अशी नव्हतीस. आधी किती प्रेमळ, अल्लड, पण तेवढीच समंजस, गोड आणि क्यूट होतीस, जिच्या प्रेमात मी पडलो. तुमच्यामुळे झाली मी अशी, समजलं? नाव लिव मी, ती पुन्हा रागात बोलली. प्लीज, पुन्हा माझी हो ना गाथा. अवखळ, गोड, हसरी, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी. तो अतिशय हळुवार आणि प्रेमानं बोलला. मेली ती गाथा, ती शांतपणे बोलली. तर मग मित्रांनो, पाहूयात आता पुढे काय होतंय ते. परंतु आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.